Welcome to Neeti Katha Kids. आदी एका जुन्या धूळ भरलेल्या माळ्यावर नवीन खेळ शोधत होता. त्याला जुन्या कंटाळवाण्या वस्तूंमध्ये अजिबात रस नव्हता. त्याला फक्त काहीतरी नवीन हवे होते. अचानक त्याच्या हाताला एक मऊ जुने पण चमत्कारिकपणे चमकणारे ब्लँकेट लागले. ते पाहून त्याला उत्सुकता वाटली, पण त्याला घाई होती. घाईघाईने आदीने ते ब्लँकेट झटकले. एका क्षणासाठी त्याला त्यावर काहीतरी अस्पष्ट दिसले, पण त्याची घाई आणि उतावळेपणा यामुळे ते अदृश्य झाले. त्याला क्षणभर निराशा वाटली. आदीने पुन्हा प्रयत्न केला, पण यावेळी तो आणखी जोरजोरात ते ब्लँकेट हलवू लागला. ब्लँकेटवर फक्त गडद रंग आणि गोंधळलेल्या आकृत्या दिसत होत्या, ज्यामुळे त्याला आता एकटेपणा आणि चिडचिड वाटली. आदीने कंटाळून ते ब्लँकेट फेकून देण्याचा विचार केला. त्याच्या मनात निराशा भरली होती. पण अचानक त्याला ब्लँकेटवर एक लहानसे फाटलेले शिवण दिसले, ज्यामुळे त्याला जुन्या आठवणीची हलकीशी आठवण झाली. त्या शिवणाकडे पाहून त्याला आजीची आठवण झाली. तिच्या प्रेमळ हातांनी विणलेल्या कथांची आठवण झाली. त्याला समजले की जुन्या वस्तूंमध्ये प्रेम आणि आठवणी दडलेल्या असतात. त्यांना काळजीपूर्वक जपायला हवे. शांतपणे आदीने ते ब्लँकेट काळजीपूर्वक जमिनीवर पसरले आणि त्यावर हळूवारपणे हात फिरवला. हळूहळू ते ब्लँकेट चमकू लागले आणि त्यावर त्याच्या लहानपणीचा एक सुंदर क्षण दिसला, तो त्याच्या आजीसोबत हसताना. आदीने त्या आठवणींना प्रेमाने पाहिले. त्याला समजले की प्रत्येक जुन्या गोष्टीत खूप प्रेम लपलेले असते. आता तो जुन्या वस्तूंना घाईने कधीच फेकून देत नसे, कारण त्याला माहीत होते की आठवणींमध्ये प्रेम असते. Like, share and subscribe for more stories.